Fine. Are the voice and screen clear? Are the voice and screen clear? Replying in the chat box. Are the voice and screen clear? Yes, good. Let everyone join. बरं आता मध्ये मध्ये कोणी बोलणार नाही. गप की जरा. थोडस उद्या बोल. सगळं आज बोलायचं नाही आपल्याला. काढलं वगैरे पुस्तक. लक्ष द्या आता. आता मध्ये मध्ये बोलायचं नाही. टेस्टचा सिलेबस कळालाय. कुठल्या पेज नंबर पासून कुठल्या पेज नंबर पर्यंत ग्रुप उघडायचा, वाचायचं. डायरेक्ट मेसेज येऊन माझ्याकडे येऊन वाचून दाखवा म्हणायचं नाही. ग्रुप वरती सिलेबस पाठवलेला आहे. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो. परत एकदा बघा. अडचण असायचं काही कारण नाही आहे. सगळं ऑलरेडी कव्हर होईल ते व्यवस्थित वेळेमध्ये. तुम्हाला 2 स्मॉल असाइनमेंट दिल्या होत्या. एक्सरसाइज 1 मधले क्वेश्चन आय थिंक 1 to 11 पहिल्यांदा दिले होते. 2 मधले पण 1 to 11 दिले होते. फर्दर क्वेश्चन्स पण दिले होते काल. आज उद्या परवा 2-3 दिवसात सॉल्व्ह करा. कंपल्शन नाही एका दिवसात सॉल्व्ह करा. टेक युअर टाइम. बाकीचे सब्जेक्ट पण आहेत. पण सुटतात का ते क्वेश्चन आता? एक्सरसाइज 2 मधले पण सुटतायत का? एखादा आला ठीक आहे, दॅट इज ओके. पण जर टॉपिक घेतला, जेवढे टॉपिक शिकवले त्याच्यावरच डायरेक्टली लगेच थोडीशी असाइनमेंट दिली 5-10 क्वेश्चनची, मे बी 10 क्वेश्चन्स, अवघड क्वेश्चन्स पण सुटले पाहिजेत लगेच. पण बेसिक्स क्लिअर असले पाहिजेत. तुम्ही फक्त काय करता, तुमचे फॉर्म्युले विसरतात. कम्प्लीट धडा केल्यानंतर जेव्हा करायला जातात सगळे एकदम, तेव्हा काही फॉर्म्युले विसरलेले असतात. तसंही करता येतं. तो सुद्धा वे करेक्ट आहे. काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फक्त त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, एकदा सगळे फॉर्म्युले लाईन टू लाईन वाचावे लागतील. सगळे डेरिव्हेशन, सगळ्या जे लिहून दिलेल्या मी ज्या काही नोट्स आहेत त्या सगळ्या वाचाव्या लागतील आणि मग एक्सरसाइज समोर घेऊन तो सोडवायचा असतो. धडा झाला, एक्सरसाइज समोर घेतला, लगेच सोडवायला लागलो असं कधीच करायचं नाही. नेव्हर डू दॅट. इफ यू वॉन्ट टू सॉल्व द एक्सरसाइज, in that case just read all the notes, read out all the list of formulae and only then start solving for exercises. Okay, fine. पेज नंबर सांगता मला. स्ट्रिंग वेव्ह चालू आहे ना, स्टँडिंग वेव्ह चालू आहे. 177 किंवा 176. इक्वेशन ऑफ स्टँडिंग वेव्ह शिकवलं का? व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टँडिंग वेव्ह? चला रिवाइज करा. इक्वेशन ऑफ स्टँडिंग वेव्ह, y is equal to 2a cos kx sin omega t, cos kx sin omega t. What is this r? What is its physical significance? It signifies or it indicates what is the amplitude of particle at position x. x या पोझिशन x या पोझिशनला असलेल्या पार्टिकलचा ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड, मॅग्निट्यूड म्हणू नका. इट इज एम्प्लिट्यूड. इट इज एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल ऍट पोझिशन एक्स. बरोबर, इथपर्यंत तर आम्हाला माहित आहे. फाईन. नाउ
if we try to plot the graph of amplitude versus position, at some positions we get maximum amplitude. Those positions are called as, complete the statement. If we try to plot the graph of positions versus amplitude, then at some positions we find that the amplitude is maximum, which is equal to 2a. Those positions are called as antinodes. At some positions the amplitude is minimum possible. Special case of minimum is 0. Those positions are called as nodes. Distance between successive nodes, दोन नोडच्या मध्ये बाळांनो एक लूप असतो ना, एक लूप म्हणजे लॅम्बडा बाय 2. एक लूप म्हणजेच काय, लॅम्बडा बाय 2. सो डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स इज, मोठ्याने, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स इज, distance between successive antinodes is, it is again lambda by 2. Distance between successive node and antinode, lambda by 4. Now yesterday's question, solve this. How many antinodes, number of antinodes is equal to question mark, has symbol for number. Number of antinodes is equal to question mark if you are given a length of 2 lambda. If you are given a length of 2 lambda, neglect the nodes and antinodes at the end point. These nodes and antinodes are to be neglected. End ला node असेल, antinode असेल, विसरून जा. Don't count them. Count the number of nodes and antinodes lying in the length of 2 lambda, neglecting the node and antinodes at point P and Q. Tell me, what are the possible answers? इथं अँटीनोड अज्युम करा आणि इथं पण एक, किंवा इथं नोड अज्युम करा आणि इथं पण नोड अज्युम करा. हे नोड निग्लेक्ट करा. ट्राय टू ड्रॉ द डायग्राम. एक लूप म्हणजे लॅम्बडा बाय 2. वन लूप करस्पॉन्ड्स टू लॅम्बडा बाय 2 and you are given a length of 2 lambda. किती लॅम्बडा बाय 2 असतील बघा तुमचं ते. How many lambda by 2 will fit in the 2 lambda? 4. बर, चेक करा. मग अँटीनोड किती असतील? 3 असतील. हा बघा, आलं आन्सर. What is the answer? Assume node here. Assume node here. How many loops I need to draw? किती लूप ड्रॉ करायचे? किती लूप ड्रॉ करायचे? मोठ्याने सांगा. 2च करायचे. 2 केलं तर बघा काय होईल, एक लूप लॅम्बडाचा तयार होईल ना, आणि सेकंड लूप पण लॅम्बडा एवढ्या लेंथचा तयार होईल. नाही चालणार. सो काय करावं लागेल, एक लूप म्हणजे काय, लॅम्बडा बाय 2. हा काय झाला, लॅम्बडा झाला. पहिल्यांदा लॅम्बडा कुठे आहे शोधला, त्याला लॅम्बडा बाय 2 केलं. सो लॅम्बडा, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2 असे 4 असतील ना लॅम्बडा मध्ये. सो दोज मेनी लूप्स यू ड्रॉ. Fine. Now how many antinodes are there? 1, 2, 3, 4. So how many antinodes? Answer is 4. Okay, how many antinodes? Answer is 4. Sorry, 4. How many nodes are there? Neglecting the node and antinode at point P and Q. P and Q count मध्ये घ्यायचे नाही. There are 3 nodes. Correct. 1, 2 and 3. These are the 3 nodes. Neglecting the nodes at point P and Q. If you consider them, then there will be 5 nodes. ते दोन जर कन्सिडर करायचे म्हणून सांगितले असतील क्वेश्चन मध्ये तर 5 असतील. ओके, सो अशा टाइपचा क्वेश्चन आता टॅकल व्हायला पाहिजे तुमच्याकडनं. ओके सर, होईल. फाईन. स्टेशनरी वेव्हच्या डिफरंट इक्वेशन्स आपल्या झालेले आहेत. एनर्जी ऑफ अ स्टँडिंग वेव्ह हा काय प्रकार आहे जरा बघूयात. Energy of a standing wave in one loop. Okay, write down the heading along with me.
काय बघूयात त्यांनी काय केलंय. एनर्जी ऑफ स्टँडिंग वेव्ह, एनर्जी ऑफ स्टँडिंग वेव्ह इन वन लूप, एनर्जी ऑफ स्टँडिंग वेव्ह इन वन लूप. बरोबर, लक्ष द्या. लेट अस कन्सिडर अ लूप. This distance must be equal to lambda by 2. एक लूप म्हणजे काय शिकवलं, lambda by 2. Now let us draw a loop. Fine, draw केला सर. At a given instance of time, actually there are no loops. In reality there are no loops. It is a visual effect. Yes or no? मोठ्याने सांगा, इन्व्हॉल्व लेक्चर मध्ये. हा, सगळं जग विसरून जा. काय सांगतोय मी, ऍट अ टाइम स्ट्रिंग एकाच कुठल्या तरी पोझिशनला असेल. येस ऑर नो? येस. इफ द स्ट्रिंग इज इन दिस पोझिशन, if the string is in this position, okay, number one possibility, if the string in this position, all the particles are at their extreme position, all particles at extreme, all particles at extreme, then every particle, if it is at extreme, then for that particle which is performing SHM, if that particle is at extreme, then its total energy will be purely kinetic, purely potential, partially kinetic, partially potential. What is the correct answer? नीट विचार करा. All the particles are at extreme. All particles which are performing SHM are at their extreme. Extreme position ला velocity किती असेल? 0 असेल. Kinetic energy काय असेल का? नाही. म्हणजे सगळी एनर्जी, टोटल एनर्जी म्हणजे काय असली पाहिजे? कायनेटिक. सॉरी, माय मिस्टेक. पोटेन्शियल. इट शुड बी पोटेन्शियल. वेलोसिटी 0 आहे ना सर? वेलोसिटी 0 आहे, कायनेटिक एनर्जी 0 आहे. सो एंटायर एनर्जी इज प्युअरली पोटेन्शियल. गॉट इट? एंटायर एनर्जी इज प्युअरली पोटेन्शियल. फाइन. ओके. Second possibility, when the string looks like a flat, like this straight line, all the particles at their statement complete करत चालायचं. All the particles at their mean आहेत ना सगळे. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला आता मीन ला आलेत. All the particles at their mean. At the mean position, they have maximum velocity. All the particles have maximum velocity. Their mean position is 0. Potential एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. एक्स किती आहे? 0. पोटेन्शियल एनर्जी प्रत्येकाची किती? एव्हरीवन हॅज पी इक्वल टू 0. सो प्रत्येक पार्टिकलची बघा पी 0 असेल तर एंटायर एनर्जी ऑफ द वेव्ह और ऑफ द ऑसिलेशन इज प्युअरली कायनेटिक. दिस इज द परफेक्ट आन्सर. ओके. सो इथे लिहा, ऑल पार्टिकल्स ऍट एक्स्ट्रीम implies Pe equal to purely potential. इथे लिहा, all particles at mean implies E equals purely kinetic. Answer, no problem, got it. Next. सो आपल्याला टोटल एनर्जी पाहिजे आहे ना. मी आयडिया काय करणार आहे, द ट्रिक इज वी विल नॉट फाइंड टोटल एनर्जी ऍज कायनेटिक प्लस पोटेन्शियल. वी विल फाइंड आयदर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी और मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी केव्हा असेल? मीन पोझिशनला. मीन पोझिशनला सिस्टीमची कायनेटिक एनर्जी जर कॅल्क्युलेट केली तर सिस्टीमची टोटल एनर्जीच कॅल्क्युलेट केली ना. एवढा फक्त थॉट सांगायचा होता. समजला का? बघा, आपल्याला टोटल एनर्जी पाहिजे आहे. कशाला कायनेटिक काढा, पोटेन्शियल काढा, काय करायचं? मीन पोझिशनला जा, तिथं पोटेन्शियल 0 असणार आहे. 0 असणारा एक व्हेरिएबल माहित झाला ना. कमी झालं की काम जरा कमी झालं. आता राहिला प्रश्न फक्त
kinetic energy चा. Let us try to find out kinetic energy, then let's get the answer. That's it. So how to find the kinetic energy? To find out the kinetic energy, we have to write 1/2 mv square. Okay. So let us try to write the kinetic energy of a single particle. Let us try to write the kinetic energy of single particle. Okay. A small kinetic energy with the single particle, let us assume as small kinetic energy dk, which will be equal to 1/2 its small mass dm into its maximum velocity. What is its maximum velocity? एका पार्टिकलची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी पाहिजे, छोटीशी एनर्जी असेल एका पार्टिकलला. मॅक्सिमम व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले काय असतात? ए ओमेगा. परफेक्ट. वेअर ए इज दी एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इंटू ओमेगा. ए ओमेगा. पण बाळांनो, ए म्हणजे काय? एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन. प्रत्येक पार्टिकलचा ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड सेम आहे की डिफरंट आहे? डिफरंट आहे. अँड in the stationary wave case, amplitude at different positions is different and amplitude is r. So I have to write r into omega, not a into omega. वेगवेगळ्या पोझिशनचा amplitude वेगवेगळा आहे ना. At different places we have different amplitude. एक पार्टिकल a नी व्हायब्रेट होतोय, एक 2a नी व्हायब्रेट होतोय. Some are vibrating with a by 2, some are vibrating with 0, some are vibrating with 2 times a. All these possibilities are there. Yes or no? Yes. So त्या पार्टिकलचा जो काय एम्प्लिट्यूड असेल तो असेल इंटू ओमेगा. 1/2 m ही झाली v max आणि त्या v max चा स्क्वेअर झाला का? Where this bracket r omega is maximum velocity of given particle. हळूहळू या कॉम्प्लेक्सिटी सुद्धा तुम्हाला अगदी सिंपल वाटते. स्टेप बाय स्टेप सांगितलं की ते अगदी सिंपल वाटते, तर काय अवघड नसते. फाईन. नाव द थिंग इज टू रिप्लेस दिस आर. हाऊ दिस आर कॅन बी रिप्लेस्ड? kx मध्ये आहे ना ते, कसं आहे ते असंच होतं ना, 2a cos kx. आता ते पण पाठ झालं असेल. r is equal to 2a cos kx. It is not necessary that it is always cos kx. It can be sin kx. So no. It can be sin kx, no problem. असं काय नाही की ते cos kx पाहिजे. बरोबर. x इक्वल टू 0 असताना किती एम्प्लिट्यूड चेक करा, त्या हिशोबाने ठरवा cos kx लिहायचंय की sin kx लिहायचंय. ओके. फॉर एक्झाम्पल, सपोज I write it like this, I draw it like this. This is also a loop. This is the half loop, this is the half loop. Okay. And suppose I am taking 0 here. इथं 0 घ्यायला लागलो. Okay, this is x. This is equal to 2 times a. x equal to 0 ला amplitude bar 2a आहे. Then it is okay to write it in the format of cos kx. Because if you put x equal to 0, then you will get cos 0. Cos 0 is plus 1. Plus 1 into 2a, 2a. त्या केस मध्ये r equal to 2a येतो. But someone draws it like this. बघा, या सगळ्या गमती जमती मी तुम्हाला ज्या काही सांगायला लागलो हे सगळं तुम्हाला समजेल. Now x equal to 0, amplitude is 0. At x equal to 0, amplitude is 0. Then you shall write it like this. sin kx लिहावं लागतं. काय लिहावं लागतं? sin kx लिहावं लागतं. Put x equal to 0. You get k into 0 as 0. Sin 0 is 0. So x equal to 0 ला amplitude 0 पाहिजे. ठीक आहे ना? अडचण आहे का? पण आता काय लिहूयात? याला करा एक्स्ट्रा पॉइंट. याला करा ना एक्स्ट्रा पॉइंट. काहीतरी नवीन समजलं की एक्स्ट्रा लिहूयात. हे याला लिहायला पाहिजे. सो हळूहळू समजायला लागलं की रेफरन्स कुठे आहे त्याच्या हिशोबानं. इथं रेफरन्स घेतला, रेफरन्सला x इक्वल टू 0 ला 2a एवढा अँप्लिट्यूड आहे, x इक्वल टू 0 ला 0 एवढा अँप्लिट्यूड आहे. समजायला लागले? इट इज नॉट नेसेसरीली दॅट इट इज ऑलवेज cos kx, ऑलवेज sin kx. असं कशाला? नाही, कंपल्शन नाहीये. फाईन. ओके. ओके, ऑल राईट. नाउ ऑब्झर्व हियर. सो छोटीशी कायनेटिक एनर्जी वळानो किती आली? एका पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या पार्टिकलची टोटल एनर्जी ऑफ अ सिंगल पार्टिकल. हा, 1/2 mass of that particle into maximum velocity of that particle is a omega.
ए म्हणजे अँप्लिट्यूड. आता काय लिहू, मला लूप पाहिजे आहे, असा पाहिजे. मला साईन पाहिजे आहे. आता आपण काय करायला, लूप घ्यायलो ना, दोन नोडच्या मधला लूप घ्यायला लागलो. सो व्हॉट शॅल आय राईट, वी आर considering this situation. This point is B, this point is A. What shall I write, sine or cos? I shall write sine. So 2A, sorry, R च्या ऐवजी काय लिहायचंय, 2A sin kx, all right, into ओमेगा. कळालं, 2A sin kx का आलं? येस सर, R रिप्लेस झालाय आपला म्हणून आलाय. त्याचा काय करायचंय बाळ, स्क्वेअर करायचंय सर. आन्सर इज व्हॉट, 1/2 dm 2a चा स्क्वेअर 4a स्क्वेअर, ओमेगाचा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, साइन ऑफ kx चा स्क्वेअर साइन स्क्वेअर ऑफ kx. फाइन. दिस इज द स्मॉल कायनेटिक एनर्जी और मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल ऑसिलेशन. एका ऑसिलेशनची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आहे. असे थाउजंड्स ऑफ ऑसिलेशन्स आहेत. ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत असे थाउजंड्स ऑफ ऑसिलेशन्स आहेत. फाइन. ऑलराइट सर, याच्या पुढे काय करायचं, व्हेरी सिंपल थिंग. इफ वी assume small part, small segment of this wire having length equal to dx, mass equal to dm and mass per unit length mu, then can I write small mass dm is equal to mass per unit length into length. मास कसं काढायचं असतं, मास पर युनिट लेंथ इंटू लेंथ. लागलंय का, हेच रिपीट होणार आहे त्याच्या शेवटच्या टॉपिक पर्यंत, इंटिग्रेशनचे लॉजिक्स, स्मॉल इलचे लॉजिक्स. ओके, कारण आता करावं काय, पार्टिकलच्या ऑसिलेशनची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काढून झाली सर. सगळ्यांची काढायची, कशी करायची, सगळ्यांचा विचार करायचा, कसा करायचा, इंटिग्रेशन. ओके, दॅट इज द ओनली वे वी विथ अस, राईट. So now let us try to replace this. Let's see what happens. डेरिवेशन तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये, पण हे जे लॉजिक डेव्हलप होतील, लॉजिक आयुष्यभर उपयोगी पडतील. बघा, स्मॉल कायनेटिक एनर्जी, दॅट इज कायनेटिक एनर्जी विथ द सिंगल पार्टिकल and of course it is its maximum kinetic energy. 1/2 dm ला काय रिप्लेस करायचं ठरलं, मास पर युनिट लेंथ इंटू dm ची लेंथ, म्यू मास पर युनिट लेंथ इंटू छोटीशी लेंथ dx इंटू 4a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, 4a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर साइन स्क्वेअर ऑफ kx, साइन स्क्वेअर ऑफ kx. ऑल राईट सर, इथं साइन x आहे, इथं dx आहे, बाकी सगळं व्यवस्थित जर लिहिलं, इफ यू राईट इट प्रॉपरली, then we'll get it like this. Check if I am right or wrong. Mu a square omega square, mu omega square a square. सिक्वेन्स, काही सिक्वेन्स आपण मॉडिफाय करतोय आपल्यासाठी. 2 म्यू स्क्वेअर, 2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, जसं 1/2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर होतं, तसं आता काय आलंय, 2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, 4/2 आलं ना, साइन स्क्वेअर ऑफ kx as it is into dx. Okay, fine sir. Sir, put the integration sign. Put the integration sign. लूप करायचंय ना बाळ, x इथनं मेजर करूयात. x कुठपासून कुठपर्यंत जाणार, a to b, व्हॅल्यू सांग. x इक्वल टू a ला असताना x ची व्हॅल्यू किती असेल, 0 असेल. x इक्वल टू b ला असताना x ची व्हॅल्यू किती असेल, परत 0 असेल. x इक्वल टू b ला लॅमडा बाय 2 असेल. करेक्ट. x इक्वल टू a ला असताना 0 असेल, x इक्वल टू b ला असताना लॅमडा बाय 2 असेल. कळायला लागलं की. आणि काय पाहिजे, राहिला प्रश्न साइन स्क्वेअरचे इंटिग्रेशन शिकवतो की, साइन स्क्वेअरचे इंटिग्रेशन शिकवतो की. आन्सर आलं, समजलं ना, उत्तर संपलं. त्याच्या पुढे जे आन्सर येईल ते येईल. साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन शिकवायचा प्रश्न राहिला. येस और नो, ते शिकवेन मी. इथपर्यंत सांगा. एव्हरीवन रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. अप टू दिस पॉइंट इज दॅट क्लिअर. आपल्याला काय मिळणार आता, त्या लूपची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. अरे लूपची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, लूपची टोटल एनर्जी.
समजलंय? एव्हरीवन इन द चॅट बॉक्स रिप्लाय मी फास्ट. सायन्स स्क्वेअर इंटिग्रेशन पटकन करून दाखवतो. आज थोड्या क्रिटिकल गोष्टी डील करायच्या आहेत. रोज सोप्या नसतील गोष्टी. ओके. सायन्स स्क्वेअरचे इंटिग्रेशन फार क्रिटिकल नाहीये. एकदा ऑब्झर्व करा, लक्षात येईल तुम्हाला. टोटल एनर्जी इन द लूप कॅल्क्युलेट करायचा प्रश्न चालू आहे. म्हणजेच कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द लूप करा. दॅट इज इक्वल टू टी. क्लिअर आहे ना तुम्हाला? पुढं बघा, 2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ sin square kx into dx. X runs from 0 to lambda by 2. Okay. Now let us call this equation as 1. Now let's move on to the integration of sin square kx dx. Limits from 0 to lambda by 2. Okay, fine. Learn these replacements. या रिप्लेसमेंट्स माहित असल्या पाहिजे. या माझ्याबरोबर. cos 2 theta into cos square theta minus 1 का plus 1? 1 minus 2 sin square theta ना. 2 cos square theta plus 1 ना. cos 2 theta is equal to sin square theta minus cos square theta. cos square theta ला sin square theta ला रिप्लेस केलं. sin square theta ला रिप्लेस केलं. असं आहे ना. cos square theta minus sin square theta. मलाही एकच फॉर्म्युला पाठ आहे. मी आयडिया करतोय ना दरवेळी. मी काय sin square ला रिप्लेस करतोय 1 minus cos square. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय? 2 cos square theta. sin square ला रिप्लेस करायचं. 1 minus cos square ब्रॅकेट टाकायचा. मायनस न आत मल्टिप्लाय करायचं. 2 cos square theta minus 1 आणि 1 minus 2 sin square theta. फाईन. हे आहे बाळांनो 2 cos 2 theta चे फॉर्म्युले. दोन तर फारच लागणार आहेत. सो cos square theta काय येतोय? cos square theta is equal to this minus 1 on the left hand side. 1 plus cos 2 theta. ही व्हॅल्यू झाली 2 cos square theta ची. 2 cos square theta is equal to this 1 here divide by 2. Similarly, value of sin theta. Value of sin square theta is value of sin square theta. This 2 sin square theta on the left hand side. This theta on the right side. So 1 minus cos 2 theta. हा लेफ्ट ला आलाय त्याचा 2 राईट ला इन दी डिनॉमिनेटर. So इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, लक्षात ठेवता येतात. 1 plus cos 2 theta upon 2, 1 minus cos 2 theta upon 2. Okay. Now everyone try to complete the formula. Cos square theta is equal to 1 plus cos 2 theta upon 2. Again, cos square theta is equal to 1 plus cos 2 theta upon 2. Again, cos square theta is equal to 1 plus cos 2 theta upon 2. Okay, तिकडं प्लस आहे. sin square theta ला काय? मायनस. So repeat with me. Sin square theta is equal to 1 minus cos 2 theta upon 2. Again, sin square theta is equal to 1 minus cos 2 theta upon 2. Fine. Again back to the integration. So integration of sin square kx into dx. Now we will assume this kx as theta. kx ला मनातल्या मनात काय म्हणणार? थीटा. आणि इंटिग्रेशन आपण कंप्लीट करणार. Fine. Integration x runs from 0 to lambda by 2 is equal to integration sin square theta is equal to 1 minus cos 2 theta upon 2. Theta is what? Theta is what? Kx. 1 minus cos 2 theta upon 2. Theta is kx. This formula we are using. Fine. Into dx as it is. Sir, this 1/2 or this 2 constant out of integration. Integration of each term can be found separately. But use proper bracket. 1/2 कॉमन काढलेला आहे. परत ब्रॅकेट टाका. 1 minus cos 2 kx ला dx ने मल्टिप्लाय करायचा आहे. dx into 1 dx minus as it is cos 2 kx into dx. cos 2 kx into dx. एवढे इंटिग्रेशन करावं लागेल बाळांनो. करा आणि आन्सर सांगा. येते की cos x चे इंटिग्रेशन शिकवलंय ना.
काय असते कॉस एक्सचं इंटिग्रेशन? मायनस साइन एक्स. कोण सांगायला लागले मायनस साइन एक्स? साइन एक्स. कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. पहिल्यापासून करूया चला. साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस. कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस. कॉसचं इंटिग्रेशन साइन. कॉसचं करता येते ना इंटिग्रेशन? करा. मी पण करतो. इंटिग्रेशन इज इक्वल टू 1/2 as it is. 1/2 as it is. इंटिग्रेशन dx काय होईल? x. इंटिग्रेशन dx काय होईल? x. लिमिट काय आहे x ची? 0 to लॅम्बडा बाय 2. मायनस as it is. हा cos x चं इंटिग्रेशन sin x. cos x चं इंटिग्रेशन sin x. So sin of 2kx. कशाला अज्युम केलं मनातल्या मनात x? 2kx ला मनातल्या मनात काय अज्युम केलं? We assume this 2kx as x. आणि cos x चं इंटिग्रेशन sin x. एवढंच केलं ना? Yes or no? Fine. डेरिव्हेटिव्ह काय म्हणतोय? डेरिव्हेटिव्ह says that if you assume something as x, then you have to multiply the answer by its derivative. ज्याला x मानले त्याच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय. असं कोण म्हणतंय? डेरिव्हेटिव्ह म्हणते. मग इंटिग्रेशन काय म्हणेल? ज्याला x मानलंय त्याच्या डेरिव्हेटिव्ह न डिवाइड करायचं. To this answer we have to divide by the derivative of the term to which we have assumed x. To which we have assumed x. 2kx ला आपण काय केलंय? x assume केलंय. लिमिट्स काय बाळ 100? आन्सर आले ना. आता इंटिग्रेशनचं साइन गेलं. लिमिट्स द्यावे लागतील. 0 to lambda by 2. Fine. So 1/2. Put the upper limit. Upper limit is lambda by 2 minus x ची व्हॅल्यू 0 टाका. लोअर लिमिट. पहिलं इव्हॅल्युएशन झालं. परत मायनस साइन ऍज इट इज. परत ब्रॅकेट आहे. हा साइन ऑफ 2kx. 2kx डिवाइडेड बाय 2k कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. 2k कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू 1. सॉरी विथ रिस्पेक्ट टू k. विथ रिस्पेक्ट टू x 1. x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1. आणि 2k कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. Fine. Limits are what? 0 to lambda by 2. Fine. Now this 1/2 8 lambda by 2 minus. Now put the upper limit and lower limit. 1 upon 2k. Constant can be taken out of the bracket. Okay, sin 2kx. Sin of 2k. x किती आहे? lambda by 2. Upper limit minus sin of x किती आहे नंतर? 0 आहे ना. अपर लिमिट लॅम्बडा बाय 2. लोअर लिमिट 0. सो 0 into anything 0. ब्रॅकेट क्लोज. 1/2 लॅम्बडा बाय 2 मायनस 1 upon 2k. k म्हणजे काय शिकवलंय? इन द लँग्वेज ऑफ लॅम्बडा. व्हॉट इज द रिप्लेसमेंट ऑफ k इन द लँग्वेज ऑफ लॅम्बडा? मोठ्यानी k इक्वल टू अँगल तयार करायला पाहिजे ना. डायरेक्टली साइन तर बघता येत नाही. अँगल तयार करायला पाहिजे की. सो k इज इक्वल टू 2 अपॉन लॅम्बडा. k इज इक्वल टू 2 अपॉन लॅम्बडा. लिहा माझ्या बरोबर. साइन ऑफ 2 into केला किंवा असं करूया का? हा 2 कॅन्सल केला चालेल ना. केला काय लिहितो? 2 अपॉन लॅम्बडा इंटू हा लॅम्बडा. चालेल. मायनस साइन 0. मोठ्यानी साइन 0 0. आडवा ऍक्सिस आहे ना. ला साइन 0 मायनस 0. सर मायनस 0 करायची गरज नाही. होय. 1/2 लॅम्बडा बाय 2 मायनस 1 by 2k. लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल. स्टेटमेंट कंप्लीट करत चला माझे. लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल. साइन 2 साइन 2 हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे. 0 परत 2 काय हॉरिझॉन्टल ऍक्सिस. 0 0 minus 0 0. 0 into anything 0. सो फक्त ब्रॅकेटच्या आत काय शिल्लक राहिलं? लॅम्बडा बाय 2. आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे? 1/2. आन्सर काय आलं? लॅम्बडा बाय 4. दिस इज द आन्सर ऑफ इंटिग्रेशन.
आय. सो इंटिग्रेशनचा आन्सर मिळालं सर. ओके, जस्ट राईट इट अँड लेट मी नो इन द चॅट बॉक्स. विल यू बी एबल टू डू दिस इंडिपेंडेंटली? मी साइन स्क्वेअरचं करून दाखवलंय. कॉस स्क्वेअरचं करता येईल ना तुम्हाला? येईल का? कॉस स्क्वेअरचं करता येईल ना? कुठला फॉर्म्युला वापरणार? हा वापरणार. जर साइन स्क्वेअर साठी हा फॉर्म्युला वापरलाय तर कॉस स्क्वेअर साठी हा फॉर्म्युला वापरणार. जमलं का? साइन स्क्वेअर के एक्स इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर के एक्स डी एक्स. एव्हरीवन रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. जमतंय का इंटिग्रेशनला? फक्त बाळांनो हा फॉर्म्युला पाठ पाहिजे ना? हा, एनीवन हॅज एनी डाऊट? लेट मी नो. एव्हरीवन इन दी चॅट बॉक्स रिप्लाय मी फास्ट. पटकन रिप्लाय करा. इंटिग्रेशन समजलं का? पटकन रिप्लाय करा. फास्ट. समजलंय? गुड. सो आता तुम्हाला साइन स्क्वेअरचं कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतंय. थोडंसं मॅथमॅटिक्स शिकून झालेलं आहे. हे तुम्ही परत एकदा पण तुमचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन होईल तेव्हा परत तुम्ही शिकाल. पण तुम्हाला ऑलरेडी माहित असेल. पण सरांना शिकवू द्या. आधीच सांगू नका की आम्हाला माहित आहे म्हणून. शिका त्यांच्याकडनं पण. अजून जास्त ट्रिक्स वगैरे मिळतील तुम्हाला. सो जेवढं फिजिक्सला कॉम्प्लेक्सिटी गरजेची आहे ती कॉम्प्लेक्सिटीला टच करून आपण परत आता आपल्या सिम्प्लिसिटीकडे जातोय. आपल्याला आन्सर तर मिळालं इंटिग्रेशनचं. चला नेक्स्ट. नाउ एव्हरीवन ऑब्झर्व हिअर. कधी गोष्टी कॉम्प्लेक्स झाल्या की मजा पण येते फिजिक्स मध्ये. येते ना? सगळं सिंपल पण नको वाटते. मला तर नको वाटते. तुम्हाला सगळं सिंपल वाटतंय? फक्त सिंपल आवडतं? थोडं कधी कधी कॅल्क्युलेशन ट्रिकी पण व्हायला पाहिजे. सो साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन आम्हाला मिळालं. चला आता आन्सर काय आलं होतं? टोटल एनर्जी इन लूप. एका लूप कडे किती एनर्जी आहे बघा. कुठले कुठले आन्सर, कुठले कुठले डेरिव्हेशन करायला आपण. एक तर आम्हाला लूप ही कॉन्सेप्टच माहित नव्हती. लूप म्हणजे काय शिकून घेतलो. पण नंतर कळते की रियालिटीमध्ये लूप नाहीच आहे. तो तर एक व्हिज्युअल इफेक्ट आहे. पण तरी पण त्या लूप कडे किती एनर्जी आहे ते आता कॅल्क्युलेट करायला लागलो. सो त्या आता लूपची एनर्जी किती आली होती? अशी आली होती का बघा. 4 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू आहे. मग आधी का नाही सांगितलं? आधी काय लिहिलंय मी? तूच लिहिलंय ना? आधी काय नाही आहे ना? बरं. 2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. जसं 1/2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर वगैरे होतं तसं आता काय आहे? 2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू साइन के एक्स डी एक्स लिमिट्स एक्स इक्वल टू 0 टू लॅम्डा बाय 2. म्हणजे एका लूपची एनर्जी. एका लूपची एनर्जी म्यू 2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. इंटिग्रेशनची व्हॅल्यू आली आहे बा लॅम्डा बाय 4. फायनल आन्सर किती आलं? 1/2 म्यू इंटू लॅम्डा इंटू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. जमलं का? जमलं? एनर्जी आहे की एनर्जी पर युनिट लेंथ आहे? एनर्जी आहे की एनर्जी पर युनिट लेंथ आहे? एनर्जी आहे की एनर्जी पर युनिट लेंथ आहे? मी कायनेटिक एनर्जी काढली होती ना 1/2 एम व्ही स्क्वेअर करून. मी मास लिहिलं होतं ना 1/2 DM इंटू आर ओमेगा स्क्वेअर.